100 ते 150 लोकांना स्टुडिओद्वारे आम्ही देशामध्ये ट्रेनिंग देणार, नंतर त्यांना परदेशात घेऊन जाणार आणि हे ट्रेनिंग हे मुळामध्ये त्या सिलेक्ट लोकांचा केलं जाणार आहे ज्यांचा खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं, म्हणून त्यांना एक सन्मान आणि त्यांचा एक जी कला आहे ती त्यांनी जमलेली आहे, त्यासाठी हा वाव देण्याचा त्याच्यामुळे कोल्हापुरी चपलेचं जे कॉपीराईट आहे ते प्राडाला मिळणार आहे का? मानांकन प्राडाकडे जाणार का? त्याचे अधिकार पूर्णपणे प्राडाकडे जाणार का? कोल्हापुरी चपलेचं जे काही आपण वैशिष्ट्य ऐतिहासिक वारसा बोलतो तो पूर्णपणे प्राडाकडे हिरावला. प्राडा आणि लिडकॉम त्यामध्ये आपण बोललेलं की प्राडा मेक इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल, म्हणून लिडकॉम आणि प्राडा हे जॉईंट नेम तिथे असतात. आपलं नाव कुठे मायनस होणार नाही. प्राडा ही मेन एजन्सी असणार नाही, जॉईंट ॲग्रीमेंट आहे. नाही, उद्या जर समजा ते आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी कॉपीराईट घेतला किंवा त्याचा अधिकार घेतला तर तेव्हा काय तुम्ही आताच त्याची काही तरतूद करणार? तसं काही होणारच नाही ना. जेव्हा आम्ही नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर ते ब्रँड जाणार आहे आता, तर त्यांनी जर म्हटलं की हे माझाच ब्रँड आहे असं काही? आमचा जो करार झालेला आहे त्या करारामध्ये सर्व बाबीचा उल्लेख केलेला आहे. त्यांना सेपरेट ब्रँड असा स्वतःचा वापरता येणार नाही. त्याच्याबरोबर लिडकॉम हे त्याच्याबरोबर जॉईंट असतो.